सोलापूर शहरात अंमली पदार्थांच्या वाढत्या विळख्याविरोधात जेलरोड पोलिसांनी मोठी कारवाई करत मुंबई पुणे मार्गे सोलापुरात एमडी ड्रग्ज आणणाऱ्या दोघांना अटक केली आहे। या कारवाईत 46 ग्रॅम एमडी ड्रग्ज आणि एक 4-चाकी वाहन जप्त करण्यात आले असून या प्रकरणातून शहरातील मोठे ड्रग्ज रॅकेट उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। सुफियान फुलारी आणि तौफिक सय्यद अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे असून ते सोलापुरातील तरुणांपर्यंत एमडी ड्रग्जचा पुरवठा करत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। विशेष म्हणजे पोलिसांची चाहूल लागताच दोघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र जेलरोड पोलिसांनी तात्काळ पाठलाग करून दोघांना ताब्यात घेत मोठी कारवाई यशस्वी केली। अटक केलेल्या आरोपींना सोलापूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। या काळात आरोपींकडून ड्रग्ज पुरवठा साखळी, संबंधित अन्य साथीदार आणि मागील नेटवर्कबाबत चौकशी केली जाणार आहे। मुंबई पुणे मार्गे सोलापुरात अंमली पदार्थांची तस्करी होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आल्याने शहरात खळबळ उडाली आहे। या कारवाईमुळे ड्रग्ज माफियाविरोधात पोलिसांनी मोर्चा उघडल्याचे मानले जात असून येत्या काळात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। बरोबर आहे। काल जेलरोड पोलीस स्टेशन सोलापूर या ठिकाणी गोपनीय माहितीवरून एका गाडीमध्ये अंमली पदार्थ येणार आहेत अशी बातमी मिळाल्यावरून आमचे डीबी पथकाचे अधिकारी आणि कर्मचारी जेलरोड पीआय हे त्या गाडीचा मागोवा घेण्यासाठी रोडवर पेट्रोलिंग करत होते। पेट्रोलिंग दरम्यान गाडी विजापूर वेस्ट ते रूपभवानी मंदिराकडे जाताना दिसली। त्यांचा पाठलाग करता ते रूपभवानी मंदिराकडून तुळजापूरच्या दिशेने गेले। तुळजापूर रोडला लागतात जो टोलनाका आहे तिथे टोलनाक्याला आपल्याला पुढे जाता येणार नाही असं लक्षात आल्यानंतर त्या गाडीने परत यूटर्न घेतला। मागे पोलीस गाडी पाठलाग करतच होती। यूटर्न घेऊन रस्त्यातच ती गाडी अर्धवट सोडून त्यातले दोन्ही तरुण शेतातून पळून जाण्याच्या तयारीत होते। तेवढ्यात पोलीस पथक तिथे पोहोचलं आणि त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। सदरील इसमांची नाव तौफिक सय्यद आणि फुलारी हे दोन्ही आरोपी पुण्याचे राहणारे आहेत। एक हडपसर आणि एक पुणे सबर्ब मधलाच राहणार आहे आणि या दोघांना ताब्यात घेऊन यांच्या गाडीची झडती घेतली असता त्यांच्यासोबत एकूण 47 ग्राम एमडी ड्रग्ज मिळालेला आहे। या दरम्यान या संदर्भात आपण जेलरोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला एनडीपीएस ऍक्ट अंतर्गत आणि पुढील तपास सुरू आहे।